तर आज आपण पाहणार आहोत गेल्या वर्षीची इतिहासाची प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीची कशा प्रकारे सोडवू शकतो आपण एकदम उत्तम प्रकारे कशा प्रकारे गेल्या वर्षी प्रश्न विचारले होते। तर पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं होतं की हाच पेपर पॅटर्न फॉलो होतो अशाच प्रकारे प्रश्न विचारतात। त्याच्यामध्ये पहिला आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड, म्हणजेच काय आपलं रिकाम्या जागा आहेत त्यांची उत्तरं शोधून लिहायचे। ते किती मार्कासाठी असतं? 3 मार्कासाठी विचारलेली असते। आता पहिलं आहे त्याच्यातील जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? तो उरिया शहरामध्ये आहे। पर्याय क्रमांक 3। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण होते। ऑप्शन नंबर 2। त्यानंतर आहे तिसरा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केलेला आहे? फ्रेडरिक मॅस्क्युलर यांनी केलेला आहे। आता हे झालं 3 मार्कासाठी। त्यानंतर असणार आहे पुढचा प्रश्न ब मध्ये, गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। जोड्या लावलेल्या असणार ऑलरेडी आणि त्यामधील चुकीची कोणती आहे ती आपल्याला ओळखून पुन्हा दुरुस्त करून लिहायची आहे। आता यामधील चुकीची जोडी आहे एकच प्याला, तिथे कोण लिहिणार आहोत? अण्णासाहेब किर्लोस्कर दिलेला आहे, त्याच्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत? राम गणेश गडकरी। हे सुद्धा किती 3 मार्कासाठी असणार आहे आपल्याला। नंतर सेकंडमध्ये कोण आहे? रेने देकांत आहे। रिझन इन हिस्ट्री दिलेला आहे, तर कोण आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड, हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर तिसरं आहे प्रभाकर। आता प्रभाकरचं त्यांनी सांगितलेलं आहे आचार्य प्र.के. आत्रे, तर योग्य उत्तर आहे भाऊ महाजन। हे प्रश्न त्याचं योग्य उत्तर आपल्याला पुन्हा लिहायचं आहे। हे 3 मार्कासाठी असणार आहे। आता त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असणार आहे। ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे, आपल्याला तक्ता दिलेला असणार। दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तक्ता दिलेला असणार आणि तक्ता सोडवायला सांगितलेलं असेल। तक्ता किती मार्कासाठी विचारला जातो? 4 मार्कासाठी विचारला जातो आणि म्हणजे एक तक्ता असणार आहे 2 मार्कासाठी, त्यामध्ये कोणतेही 2 तक्ते सोडवायचे आहेत आपल्याला। आता यामध्ये भारतातील ग्रंथालये काही शहरे आहेत आणि ते शहरे आणि त्यांचे ग्रंथालयांचे त्या शहरामध्ये असणारे ग्रंथालयांची नावे आहेत। आता फर्स्ट आहे कोलकाता नॅशनल लायब्ररी, त्याच्यानंतर आहे दिल्ली शहर आहे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, नंतर हैदराबाद आहे स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि मुंबई लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी। या प्रकारे आहे, याला 2 मार्क असणार। त्यानंतर मूळ 3 विचारलेले असते, त्याच्यामध्ये कोणत्याही आपल्याला 2 याचे योग्य उत्तर लिहायचे आहेत। त्यानंतर आहे सेकंडवाली, भारत एक खोज मालिकेतून मांडलेली घटना, हडप्पा संस्कृती, मोगलांचे आक्रमण, मौर्य कालखंड आणि वैदिक काळ। कोणतेही 2 लिहा, 2 मार्कासाठी आहे, 4 मार्क होऊन जातील। आता महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण अगदी सोपं आहे, पाचगणी, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, खंडाळा, चिखलदरा, त्यामध्ये कोणतेही 4 ऑप्शन लिहायचे आहेत या कृतीमध्ये। ही ऑप्शन म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 आहे तो 4 मार्का, पहिली कृती सोडवा 4 मार्कासाठी आणि नंतर टिपा लिहा असणार आहे ते 4 मार्कासाठी। ह्या टिपामध्ये सुद्धा आपल्याला कोणत्याही किती लिहायच्या? 2च टिपा लिहायच्या। 3 विचारलेल्या आहेत, त्याच्यामधील कोणत्याही आपण किती सोडवणार आहोत? 2च सोडवणार आहोत। त्यासुद्धा एक टिपेला किती मार्क असणार आहे? 2 मार्क असणार आहे, 4 मार्कासाठी विचारलेले असणार। पहिला आहे उपयोजित इतिहास, मराठा चित्रशैली आणि स्थळकोश। स्थळकोशचा जो चॅप्टर आहे खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती मोठ्या प्रश्न पण विचारला जाऊ शकतो। टिपा लिहा हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हा पहिल्यांदा करायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 आता जे विधानं दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे? सकारण देऊन स्पष्ट करायचे आहेत। का असं म्हटलेलं आहे? यामध्ये कोणतेही 2 सांगायचे, याला पण 2 मार्क असणारे प्रत्येकी आणि 2 सोडवायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला प्रश्न नंबर 4 मध्ये काय दिलेलं असणार आहे? उतारा दिलेला असणार आहे। उतारा ही 4 मार्कासाठी विचारलेला असणार आहे। एकदम आपल्या हातातील मार्क आहेत, आपल्याला उतारा वाचायचा आहे आणि वाचून त्यामधील प्रश्न सोडवायचे आहे। आता मेजर ध्यानचंद बद्दल यांच्याबद्दल उतारा दिलेला आहे। आता याच्यामध्ये आपण हा उतारा सोडवून पाहूया। हा उताराला सुद्धा 4 मार्क आहे। 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण आहेत? तर आपण बघा इथेच दिलेले आहे सुरुवातीला, मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू आणि संघनायक होते, बरोबर की नाही? मग याचं उत्तर कोण असेल आहे? काय आहे? मेजर ध्यानचंद। भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? 29 ऑगस्ट हा दिवस जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस
कोणाचा? मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट. हा त्यांचा क्रीडा दिवस, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. आणि तिसरा प्रश्न आहे, हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. त्याला 2 मार्क दिलेले आहेत. तुमचं मत काय आहे हॉकी खेळाविषयी? तुम्ही उतार्याशी संबंधित सुद्धा आपलं उत्तर लिहू शकता, तुमचं मत मांडू शकतात, किंवा तुम्हाला तुमचं मत तुमच्या प्रकारे तुम्ही कोणतंही काही लिहू शकता. त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 6 मार्कांसाठी विचारले असणार. कोणतेही 2 सोडवायला सांगितलेले आहेत. 4 दिलेले आहेत, म्हणजे एकाला साधारणपणे 3-3 मार्क आहेत. स्त्रीवादी इतिहास लेखन. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. पर्यटन, कला क्षेत्र, खेळ, क्रीडा हे खूप महत्त्वाचे धडे आहेत. त्याच्यावरती मोठे सविस्तर प्रश्न विचारलेले असतात. आणि आपण व्यवसाय म्हणून काय करू शकतो, व्यवसाय म्हणून कोणत्या संधी उपलब्ध होतात, त्याचे पर्यटनाचे प्रकार काय आहेत, पर्यटनामध्ये सुद्धा कोणत्या तुम्हाला व्यावसायिक संधी उपलब्ध स्थानिक लोकांसाठी होतात, असे बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर आपला राज्यशास्त्राचा भाग सुरू होतो क्वेश्चन नंबर 6 पासून. त्यामध्ये सुद्धा विधाने पूर्ण करा असतं, म्हणजेच आपलं रिकाम्या जागा भरा. ते सुद्धा किती मार्कासाठी असतं? 2 मार्कांसाठी असतं. पहिलं बघणार आहोत, महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. किती टक्के? 50% महिलांसाठी जागा काय केलेल्या आहेत? राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आलेले आहे. काय करण्यात आली? हरित क्रांती करण्यात आली. त्यानंतर इथे सुद्धा चूक की बरोबर, इथे चूक आहे की बरोबर नाही, फक्त इतिहासामध्ये सहकारण स्पष्ट करा सांगितलं होतं. आता आपल्याला इथे चूक की बरोबर आहे आणि त्याचं सहकारण सुद्धा द्यायचं आहे की का चूक आहे का बरोबर आहे. 1, 2 इथे 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 विचारलेले असणार. आणि याला गुण किती असणार आहे? 4 गुण असणार आहे, प्रत्येकी 2-2 गुण असणार आहे. बघा, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. अगदी बरोबर आहे. महिलांच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढलेली आहे. हा प्रश्न काय आहे? चुकीचा आहे. याच्यामुळे काय? माहितीचा अधिकार आहे, त्याच्यामुळे पारदर्शकता जास्त वाढलेली आहे. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा पण पर्याय काय आहे? चुकीचा प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 मध्ये संकल्पना स्पष्ट करा. हे सुद्धा 2 मार्कासाठी असतं. कोणतीही एक टिपा टाईप लिहायचं आहे आपल्याला. कामगार चळवळ, अल्पसंख्याक विषय तरतुदी यामध्ये कोणत्याही एका गोष्टीवरती लिहू शकतो, त्याच्यासाठी 2 गुण असणार आहेत. त्यानंतर इथे असणार आहे कृती सोडवण्यासाठी यामध्ये पण आपल्याला 2 कृत्या दिलेल्या आहेत आणि 1 कृती सोडवायची आहे. कृतीला गुण असणार आहे, 2 गुण असणार आहे. आता निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाची काय भूमिका असणार आहे आणि मतदार म्हणून मतदाराची काय भूमिका असणार हे मांडायचं आहे. आता निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल? मतदारसंघाची निर्मिती करणे आणि निवडणुका घोषित करणे, ह्या 2 काय आहेत त्याच्या भूमिका आहे. अशा अनेक भूमिका आहेत, पण आपण 2 मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मतदाराची काय भूमिका असणार? आचारसंहितेचे पालन करणे, जी आचारसंहिता लागली जाते निवडणुकीच्या काळामध्ये त्याचे पालन करणे. आणि सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे काय? मतदान करणे. त्यानंतर आहे भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. आता बेरोजगारी, जातीयता, गरीब श्रीमंत, वाढती दरी, दुष्काळ ह्या प्रकारचे भारताच्या लोकशाही समोरील काय सामाजिक आव्हान आहेत. यामधील कोणते? या 2 कृती आहेत. एकच कृती सोडवायची आहे आपल्याला 2 मार्कासाठी. त्यानंतर लास्ट क्वेश्चन असणार आहे 9 नंबरचा, की थोडक्यात उत्तर लिहायचे. त्याच्यामधील सुद्धा एकच प्रश्न, 2 दिलेले असतील, एकच प्रश्न सोडवायचा आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. आणि दुसरा प्रश्न आहे, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? या प्रकारे आपण सोडवू शकतो.